नमस्कार मंडळी, स्वागत आहे मानदेश प्राईम मध्ये। मंडळी, सध्या आपण दहिवडी येथील ग्रामीण रुग्णालयात आहोत। तुम्ही माझ्या पाठीमागे पाहताय हे मान तालुक्यातील ग्रामीण रुग्णालय आहे। मान तालुक्यातील सर्वात मोठं हॉस्पिटल म्हणायला हरकत नाही। आणि या हॉस्पिटल नंतर मग प्राथमिक रुग्णालय, उपप्राथमिक रुग्णालय केंद्र अशी रुग्णालय आहेत। परंतु हे जे ग्रामीण रुग्णालय दहिवडीचं आहे ते गेले अनेक दिवस झालं या रुग्णालयात रुग्णांची हेळसांड होते। इथं कामं होत नाहीत, अपूर्ण कामं आहेत, बऱ्याच समस्या आहेत। आणि विशेष म्हणजे हा वृत्तांत आज आपण करतोय रुग्णालयासमोर बसून। याचं कारण म्हणजे या हे रुग्णालय व्यवस्थित चालावं, या रुग्णालयामध्ये हॉस्पिटल सगळ्या सुविधा भेटाव्यात, सगळ्या योजना भेटाव्यात किंवा इथं बोंगळ कारभार होऊ नये यासाठी सोहम शिर्के हे समाजसेवक आमरण उपोषणाला बसणार आहेत। यामुळे त्यांनी हे लक्ष वेधून घेतलंय। प्रशासनाचं लक्ष वेधून घेण्यासाठी ते आमरण उपोषण करतायत आणि त्यांनी ज्या समस्या मांडल्यात त्या समस्या मी तुम्हाला सांगणार आहे। आणि आताच आपण रुग्णालयातील प्रतिनिधींशी भेटलो तर त्यांनी सुद्धा सांगितलं की हे सगळं खरं आहे। त्यात समस्या तुम्हाला वाचून दाखवतो की मुख्य वैद्यकीय अधिकारी एका वेळी 2 रुग्णालयाचा देखरेख करतात, त्यामुळे व्यवस्थापन कमी। खाटांची मंजुरी फक्त 10 उपलब्ध आहेत, म्हणजे या ठिकाणी फक्त 10 खाटा उपलब्ध आहेत आणि रुग्णांना जागेची टंचाई आहे। परिचारिका, वॉर्ड बॉय, प्रयोगशाळा तंत्रज्ञ याची कमतरता आहे। औषध साठा अपुरा आहे, रुग्णांना वेळेवर औषध मिळत नाही। 2 ॲम्ब्युलन्स पैकी एक बंद तर दुसऱ्यावर चालक नाही। पोस्टमार्टम खोली लहान आहे, मृतदेह ठेवण्याची योग्य सोय नाही। विशेष तज्ज्ञ डॉक्टर, डोळे, दात, स्त्रीरोग, भूलरोग, बालरोग हे तज्ज्ञ उपलब्ध नाहीत। ऑक्सिजन प्लांट अपूर्ण आहे, काही अत्यावश्यक उपकरणे नाहीत। 2012 पासूनचे बांधकाम अद्याप पूर्ण नाही। तुम्ही या पाठीमागे तिकडे पाहू शकता, ते बांधकाम 2012 पासून सुरू असलेलं बांधकाम आहे, ते अजून पूर्ण नाही। तर सोनोग्राफी मशीन, इतर आधुनिक वैद्यकीय उपकरणे नाहीत। CCTV बंद आहेत, रुग्ण आणि कर्मचारी सुरक्षिततेचा प्रश्न आहे। आताच आम्ही बघितलं CCTV सुद्धा बंद होता। आणि ह्या सगळ्या गोष्टी आहेत ना, ह्या आम्ही तिथल्या प्रतिनिधींशी विचारल्या तर त्यांनी हे खरं आहे म्हणून सांगितलं। इकडे सरकारचं लक्ष नाही, रुग्ण व नातेवाईकांसाठी राहण्याची सोय नाही, रुग्णांचे जेवण अपुरे, बजेटमुळे योग्य अन्न पुरवठा शक्य नाही, शासनाकडून निधी वेळेवर मिळत नाही, डायलिसिस युनिटसाठी जागा अपुरे, वैद्यकीय प्रभारी पूर्ण वेळ उपस्थित नसल्यामुळे प्रशासनात अडचण आहे। तर या प्रमुख समस्या घेऊन जे समाजसेवक आहेत सोहम शिर्के हे आमरण उपोषण करतायत। आणि आता निवडणूक आली आहे, निवडणूक तोंडावरती आली। नगरपंचायत, नगर परिषद, पंचायत समिती, जिल्हा परिषद या निवडणुका आहेत। या निवडणुका मूलभूत जी कामं आहेत, म्हणजे गावातील रस्ते, पाणी, आरोग्य, शिक्षण या मूलभूत कामांविषयी, ह्या मूलभूत मुद्द्यांविषयी ही निवडणूक होत असते। परंतु अनेक निवडणुका झाल्या, परंतु या रुग्णालयात चा भोंगळ कारभार अजून थांबलेला नाही। इथं रुग्णांना योग्य सोय भेटत नाही, त्यांची हेळसांड होते। असे बरेच तुम्हाला जे आता समस्या वाचून दाखवल्या। तर खरं तर आता तुम्ही कमेंट करून सांगा की हे झालं पाहिजे की नाही झालं पाहिजे। याकडे कुणाचंही लक्ष नाही। पुढारी मंडळी, नेते मंडळी असेल, प्रशासकीय अधिकारी असतील, सरकार असेल, यांचं इकडं दुर्लक्ष असलेलं दिसतंय। येणाऱ्या काळात आपण याचा वेळोवेळी पाठपुरावा करणार आहोत, बातम्यांच्या माध्यमातून आवाज उठवणार आहोत। आणि जोपर्यंत या रुग्णांना योग्य सोय भेटत नाही, हे रुग्णालय नीट चालत नाही, तोपर्यंत आपली पत्रकारिता अशी चालू राहील। धन्यवाद।